नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगच्या डे 34 मध्ये आणि केरला ब्लॉगच्या डे 6 मध्ये. तर आज आता किती वाजलेत? 1 वाजलाय आणि आम्ही आता एवढा लेट निघालो ना, कारण एवढा दिवसाची ट्रॅव्हलिंग होती आणि एवढा दिवस थकलेलो, तर थोडा रिकव्हरीसाठी आम्ही या विलामध्ये थांबलेलो. मस्त थोडा शांत टाईप मध्ये विला होता, वर्काला बीचच्या बाजूलाच. काल रात्री आम्ही इथे आलेलो 10 वाजता. त्यांनी फक्त 2,000 रुपये घेतले आमच्याकडनं. आता आम्ही वर्काला बीच वरून निघतोय. वर्काला बीचला तर नाही जाणार आहे. आता 1 वाजता बीचला गेलो तर एवढा काळा होईल ना आम्ही, त्यामुळे बीचवर नाही जाते. पण तुम्ही ड्रोन शॉट बघा किती मस्त आहे. तर आता आम्ही चाललोय जटायू आर्ट सेंटरला. बिगेस्ट बर्ड इन द वर्ल्ड असं बोलतात त्याला. म्हणजे ते जटायू तर तुम्हाला माहिती असेल रामायणमध्ये होता, तर त्याचा एवढा मोठा पुतळा बांधलाय तिथे. आणि तिथे श्रीरामांचे आपले पायांचे ठसे पण आहेत. तर आता आपण जाऊया तिकडे. आधी काहीतरी खाऊया कारण खूप भूक लागली. त्यानंतर मग लगेच जाऊ जटायू आर्ट सेंटरला. तर मित्रांनो, जटायू आर्ट सेंटरच्या इथे आलोय आपण. आणि आज इकडे रोपवे बंद आहे. पर पर्सन 800 रुपये रोपवे तुम्हाला खालून घेऊन जाणार वरती. आणि मग त्यानंतर तुम्ही तिकडचं जे जटायू आर्ट सेंटर आहे, जे बर्ड स्टॅच्यू आहे, ते तुम्ही बघायचं, फिरायचं, फोटो काढायचे, सगळं करायचं. पण आज रोपवे बंद आहे. पर पर्सन 800 रुपये. आम्ही 6 जण आहे, 4,800 रुपये गेले असते, त्यामुळे आम्ही रोपवेने नाही गेलो. आणि चालत जायचं असेल तर तुम्हाला 1,000 पायऱ्या, किती 1,200 पायऱ्या आहेत काहीतरी, त्या चढून तुम्हाला वरती जायचं. त्यापेक्षा आम्ही ठरवलं गप्पा आमच्या गाडीमध्ये बसतो, ड्रोन उडवतो आणि ड्रोन शॉट तुम्हाला पण दाखवतो. आम्ही पण ड्रोननीच बघतो. तर बघा ड्रोन शॉट कसा वाटतोय. आजचा दिवस आहे ना, खूप असा पोस्ट डे झाला आमच्या ट्रिपचा. म्हणजे आता आम्ही सकाळपासून फक्त जटायूर सेंटरच्या इथे गेलोय, तिथे पण वरती नाही गेलो. लेट उठलो, 1 वाजता निघालोय तिकडनं. 11चा चेकआउट होता, 1 वाजता निघालोय. आणि खातोय तर आवडत नाही. हे 2 माझे मित्र आहेत, एक क्रॉस झाला आणि एक बसलाय. खाल्ला की नुसता बसतोय, खाल्ला की बसतोय. काय त्याला कळत नाही काय झालंय. आता जाऊया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशन वर. तर पोहोचायला पण तिकडे आहे ना, हे पाटील, आपल्या त्या नेक्स्ट डेस्टिनेशनला पोहोचायला किती वेळ आहे? 3 तास. 3 तास मित्रांनो, 4:30 वाजलेत. 3 तास किती होता? 7:30. मला वाटतं काळोखातच पोहोचणार आम्ही. आता जाऊया. काय लोकेशन आहे मला पण नाही माहिती, यांनाच माहिती आहे काय लोकेशन आहे. तर जाऊन बघूया काय लोकेशन आहे. चला. नेक्स्ट डेस्टिनेशनला जायच्या आधी तिथे थोडं फिशिंग करतायत. तर आम्हाला रोडवरून तिथे दिसलेलं, तिथे आम्ही आलेलो. तर एवढं भारी त्यांना मजा येते फिशिंग करायला. आणि त्यांनी 2 मासे पकडलेत, अजून एक पकडतायत. त्याला बघूया आपण कसं पकडतायत ते. हो. अन्ना कल्ला के आज वा. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय आलापेला. आलापे एलापे एलापेला. रात्रीचे 10 वाजलेत. एलपी. रात्रीचे 10 वाजलेत आणि एवढं लेट झालंय ना, की आज आमचं कोणतंच लोकेशन कव्हर नाही झालंय ना. आम्ही कोणतं लोकेशन बघितलंय. आम्हाला वाटलं की संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत इथे पोहोचलो तर इकडचं लोकेशन बघून मस्त दुसऱ्या लोकेशनवर जाऊ. पण आता एवढं लेट झालंय, रात्रीचे 10 वाजलेत. एवढं खूप जास्त ट्रॅव्हलिंग पण आहे, आम्ही एवढा दिवस ट्रॅव्हल करतोय तर कधीतरी होतं असं डिसबॅलन्स. तर आता आम्ही आलोय एलापीला. ही बोट दिसते तुम्हाला, आणि हे पाणी, आणि ही पण बोट आहे. एक नंबर वाटते ही बोट. तर
उद्या सकाळी ते 11:30ला चालू होणार आहेत. पण आता जरा आपण बघूया, आपल्याला बोटच्या आतमध्ये जर एंट्री दिली बोट कशी आहे बघायला, तर आपण जाऊया. चला विचारतो आधी त्यांना, मग काय बोलतात बघूया. मित्रांनो, आपल्याला बोट मध्ये ना व्हिडिओ काढायला परमिशन दिली. कशी बोट आहे दाखवतो. आम्ही काय जाणार नाही, हे हनीमून पॅकेज साठी बोट आहे ती. हा. हो, फक्त सिंगल बेडरूम साठी रूम आहे ही. या बोट मध्ये फक्त एकच रूम आहे ही. रूम ही लग रहा है. वाव, टॉयलेट्स पण काढून हे सगळं बोट मध्ये आहे. हो. एकदम लक्झरी टॉयलेट आहे. मस्त आहे अण्णा. इकडे पण रूम चांगला आहे. एक किचन है, ये आपका है क्या? ये आपका किचन है? ओके। खाना बनाते हैं। हाँ, बस ये सिंगल, बस सिंगल के लिए ये बेड कपल्स के लिए अच्छा है फिर, तो इसका रेट भी हाई रहेगा फिर। आपको मालूम है। और बाकी बाकी बोट में ऊपर भी है। ए पत्तू वरती पण आहे चल। बाकी के बोट में दो दो रूम रहता है क्या? 2 रूम है, 10 रूम है, 5 रूम है, सब कुछ है। बाप रे, 10 रूम कैसे एक बोट में बैठेगा? ओ, तो अभी गेस्ट चले गए इसलिए हम लोग रेडी नहीं किया। हाँ, मस्त लग रहे हैं। सही है। बोट का नाम क्या है? वाई नॉट। सही है, में सर्च कर रहे तो पूरा है। मस्त आहे. आणि हे बॅक वॉटर आहे. तर इथे टाइम क्या है इसका? चालू कितने बजे होता है? 11:30। 11:30 को चालू होता है। और कितना लंबा राउंड मार के आते हैं? 5:30 विलेज में स्टे हो जाएगा। हाँ, उधर स्टे होकर मॉर्निंग 7:30 स्टार्ट करेगा, 8:30 कमिंग बाद। ओके, सही है। कल हम लोग को कल 2 फॉरेनर्स है और 2 दिन। मित्रांनो, बोट तर तुम्ही बघितली. कोणाला हनीमूनला यायचं तर वाय नॉट बोटला सर्च करा आणि प्राइस वगैरे विचारा आणि या. तर आता उद्या आपल्या मेन लोकेशन जे आहेत ते कव्हर होतीलच, कसं पण करून आम्ही कव्हर करणार आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा काय काय होणार आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.